श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. 6 जुलै 2025 रोजी देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात, म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात. आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत विशेष आणि महत्त्वाची अशी ही तिथी आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरी भगवान विष्णूंची आणि आपल्या सर्वांचं लाडकं दैवत पंढरीच्या विठुरायाची पूजा करायची आहे. शास्त्रोक्त षोडशोपचारे आषाढी एकादशीची पूजा कशी करायची, संपूर्ण पूजेचा प्रत्यक्ष व्हिडिओ मी आपल्याला दाखवणार आहे. सोबत मंत्र देखील दिले आहेत. याच पद्धतीनं पूजा करण्याचा प्रयत्न करा. दरवर्षी आपण साधी भोळी पूजा करत असाल, ही पूजा केल्यानंतर एक आगळं वेगळं समाधान आपल्याला नक्की लाभेल. पूजेचा शुभ मुहूर्त काय, देवशयनी मंत्र म्हणजे काय, आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा, या दिवशी कोणती स्तोत्र मंत्र पठण करायची, अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहात. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा आणि या पद्धतीनं आपण पूजा करणार आहात का, मला नक्की सांगा. प्रथम आपण बघूया पूजेचा शुभ मुहूर्त. 6 जुलै 2025 रोजी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे अगदी पहाटे 4:30 वाजेपासून संध्याकाळी 7:15 वाजेपर्यंत आपण केव्हाही पूजा करू शकता. दुपारी 12 ते 12:30 एवढी वेळ फक्त सोडून द्या. दिवसभरात कधी पण आपण पूजा करू शकता. शक्यतो सकाळच्या वेळेला आपण ही पूजा करा. सकाळी जर वेळ नसेल तर दिवसभरात कधी पण आपण ही पूजा करू शकता. आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडायचा, 7 जुलै 2025 रोजी सकाळी 5:30 वाजेपासून 8:20 केव्हाही आपण उपवास सोडावा. आता आपण बघूया या दिवशी पूजा कशी करायची. शास्त्रोक्त पद्धतीनं षोडशोपचारे विठ्ठलाची पूजा कशी करायची. या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, स्वच्छ वस्त्र नेसायची, आपलं घर अंगण स्वच्छ करा, शेणानं सारवावं, सडा टाकावा, रांगोळी काढावी, देवघराजवळची जागा स्वच्छ करा, एखादा चौरंग मांडायचा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं, स्वामी महाराजांचा फोटो, भगवान विष्णूंचा, आपल्याकडे जर विठ्ठलाचा फोटो असेल नक्की ठेवावा. पूजेचं साहित्य आपल्या जवळ घेऊन बसायचं. आपल्या कपाळाला गंध लावावं. पुरुषांनी गंध लावा, स्त्रियांनी हळद कुंकू लावावं. नेहमीप्रमाणे पूजेची सुरुवात आपण करणार आहोत. दिव्याच्या पूजनानं शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. या दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणायचा. दिव्याला नमस्कार करा. दिव्याच्या पूजनानंतर गणपती पूजनानं आपण खऱ्या अर्थानं पूजेची सुरुवात करत असतो. देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची. मूर्ती नसेल सुपारी घ्या. आता गणपती बाप्पाला शुद्ध जलानं प्रथम स्नान घालायचं. त्यानंतर पंचामृतानं स्नान घालायचं. पंचामृत म्हणजे दूध, दही, मध, साखर आणि शुद्ध तूप एकत्र करून पंचामृत तयार करून घ्यायचं. प्रथम शुद्ध जल, नंतर पंचामृत, पुन्हा शुद्ध जलानं गणपती बाप्पाला स्नान घालायचं. हे स्नान घालत असताना ओम गण गणपतये नमः हा मंत्र 11 वेळेला म्हणा, किंवा गणपती अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र आपण पठण करू शकता. स्नान घातल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या. त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची. गणपती बाप्पाला गंध, अक्षता, फुले अर्पण करायची. ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. ही झाली गणेश पूजा. गणेश पूजनानंतर आता भगवान विष्णूंची पूजा म्हणजेच देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची. या मूर्तीवरती आपण आता षोडशोपचारे संस्कार करणार आहोत. प्रथम बाळकृष्णाच्या मूर्तीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. आवाहन म्हणजेच बाळकृष्णांना म्हणजेच भगवान विष्णूंना आपण पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत. ओम श्री विष्णवे नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. भगवान विष्णूंना आपण आता आसन देणार आहोत. ओम श्री महाविष्णवे नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी. यानंतर पाद्यम म्हणजेच भगवान विष्णूंचे आपण आता पाय धुणार आहोत. एक पळी शुद्ध जल बाळकृष्णाच्या मूर्तीच्या पायावरती व्हायचं. ओम श्री महाविष्णवे नमः पाद्यम समर्पयामी. आता अर्घ्य म्हणजेच हात धुणार आहोत आपण त्यांचे. पळीभर शुद्ध पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकाव्यात. हे पाणी भगवान विष्णूंच्या हातावरती अर्पण करायचं. ओम श्री विष्णवे नमः
अर्घ्यम समर्पयामी. अर्घ्यम झाल्यानंतर आता स्नान म्हणजेच भगवान विष्णूंना आपण शुद्ध जलानं स्नान घालणार आहोत. 3 पळी शुद्ध जल भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती म्हणजेच बाळकृष्णावरती अर्पण करायचं. ओम श्री महाविष्णवे नमः. स्नानम समर्पयामी. स्नान झाल्यानंतर पंचामृत स्नान. 1 पळी पंचामृत घ्यायचं, भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती व्हायचं. ओम श्री विष्णवे नमः. पंचामृत स्नानम समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री विष्णवे नमः. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर गंधोदक स्नान. 1 पळी पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं किंवा गंध टाकायचं. हे जल विष्णूंच्या मूर्तीवरती अर्पण करायचं. ओम श्री विष्णवे नमः. गंधोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री विष्णवे नमः. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पळी पळीभर शुद्ध जल बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अर्पण करत राहायचं. पुरुष सूक्ताचं 1 वेळा पठण करायचं म्हणजेच आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत. पुरुष सूक्त पठण केल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या आणि त्या ठिकाणी बाळकृष्णांना स्थापित करायचं. मूर्तीला नवीन वस्त्र घालायचे किंवा कापूस अर्पण करायचा. ओम श्री विष्णवे नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यांना गंध अक्षता फुले अर्पण करायची. ओम श्री विष्णवे नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. त्यांना अबीर लावावा, बुक्का लावावा. ओम श्री विष्णवे नमः. नाना परिमलद्रव्यम समर्पयामी. तुळशीपत्र अर्पण करायचं. ओम श्री विष्णवे नमः. तुलसीपत्रम समर्पयामी. तुळशीचं पान 1 दिवस अगोदरच आपण तोडून ठेवा, कारण आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडत नाहीत. ही झाली विष्णुपूजा. आता आपण पांडुरंगाची पूजा करणार आहोत. आपल्या घरात जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल ती तामनात घ्या. जर मूर्ती नसेल तर फोटो आपण चौरंगावरतीच मांडावा. आता मी जे संस्कार सांगणार आहे, जर आपल्याकडे मूर्ती असेल आपण ती तामनामध्ये घेऊन त्या पद्धतीनं त्यावरती संस्कार करायचे, जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे. आणि जर आपल्याकडे फोटो असेल तर आपण फोटो चौरंगावरती मांडून द्या. दुरूनच फुलांनी आपण हे सर्व संस्कार करायचे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तामनामध्ये घ्या. त्यांना प्रथम अक्षता व्हायच्या. आवाहन म्हणजेच आपण आता त्यांना पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत. ओम श्री विठ्ठलाय नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. आता आपण जर फोटोवरती संस्कार करणार असाल तर फोटोला अक्षता व्हाव्यात. ओम श्री विठ्ठलाय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी यांना आपण आता आवाहन केलं, त्यानंतर आसन दिलं. आता मूर्तीवरती पाद्यम म्हणजेच आपण त्यांचे पाय धुणार आहोत. शुद्ध जल पायावरती अर्पण करायचं. फोटोवरती असेल तर फुलानं थोडंसं पाणी शिंपडावं. ओम श्री विठ्ठलाय नमः. पाद्यम समर्पयामी. आता अर्घ्यम म्हणजेच त्यांचे हात आपण धुणार आहोत. 1 पळी शुद्ध जलामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकाव्यात आणि हे पाणी मूर्तीवरती अर्पण करायचं. हातावरती अर्पण करा, फुलानं फोटोवरती अर्पण करा. ओम श्री विठ्ठलाय नमः. अर्घ्यम समर्पयामी. त्यानंतर स्नानम म्हणजेच मूर्तीला आपण स्नान घालणार आहोत. शुद्ध जल 1 पळी अर्पण करायचं. ओम श्री विठ्ठलाय नमः. स्नानम समर्पयामी. फोटोवरती आपण फुलानं थोडंसं पाणी शिंपडावं. यानंतर पंचामृत स्नानम. 1 पळी पंचामृत मूर्तीवरती अर्पण करा. फुलानं थोडंसं पंचामृत फोटोवरती अर्पण करायचं. ओम श्री विठ्ठलाय नमः. पंचामृत स्नानम समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री विठ्ठलाय नमः. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता गंधोदक स्नान. 1 पळी शुद्ध जलामध्ये थोडंसं कुंकू किंवा गंध टाकायचं. मूर्तीवरती अर्पण करायचं. फुलानं थोडंसं फोटोवरती शिंपडा. ओम श्री विठ्ठलाय नमः. गंधोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल मूर्तीवरती अर्पण करा. ओम श्री विठ्ठलाय नमः. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता आपण मूर्तीवरती किंवा फोटोवरती अभिषेक करणार आहोत. मूर्तीवरती पळीपळीनं शुद्ध जल अर्पण करत राहायचं. फोटोवरती आपण फुलानं पाणी शिंपडू शकता. दुरूनच पाणी शिंपडायचं आणि हे चालू असताना पुरुष सूक्ताचं 1 वेळा पठण करा. आपल्या या चॅनलवरती पुरुष सूक्ताचा देखील व्हिडिओ आहे. 1 वेळा 16 वेळा मी पठण केलं आहे. आपण तो लावून सोबत पठण केलं तरी चालेल. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. फोटो देखील स्वच्छ पुसून घ्या आणि
चौरंगावरती थोडेसे अक्षता ठेवून त्या ठिकाणी मूर्ती स्थापित करायची. थोडासा कापूस मूर्तीला वस्त्र म्हणून अर्पण करायचा. ओम श्री विठ्ठलाय नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. विठ्ठल रुक्मिणीला विठ्ठलाला गंध लावावं, अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावीत. रुक्मिणीला हळद कुंकू लावावं, फुलं व्हावीत. ओम श्री विठ्ठलाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. ओम श्री रुक्मिणी माताय नमः हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. विठ्ठलाला अबीर बुक्का लावावा. ओम श्री विठ्ठलाय नमः नाना परिमलद्रव्यं समर्पयामी. तसंच तुळशीपत्र अर्पण करायचं. ओम श्री विठ्ठलाय नमः तुलसीपत्रं समर्पयामी. अशा पद्धतीनं विधिवत आपण भगवान विष्णूंची आणि विठ्ठलाची या दिवशी पूजा करावी. आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत, त्यानंतर आरती करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या घरात शंख असेल तर आपल्या उजव्या बाजूला शंखाची स्थापना करा. शंखाला गंध लावावं, हळद कुंकू वाहू नका, एखादं फूल वाहावं. ओम श्री शंखाय नमः गंधपुष्पं समर्पयामी. डाव्या बाजूला घंटेची स्थापना करा. घंटेला गंधाक्षता व्हाव्यात. ओम श्री घंटाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. घंटा थोडीशी वाजून मग स्थापित करायची. काही जर नकारात्मक ऊर्जा असतील तर त्या निघून जातात. चौरंगावरती आपण जे जे फोटो मांडले असतील त्या सर्वांना देखील गंधाक्षता फुलवायची. अशा पद्धतीनं पूजा करून घ्यायची. पंचामृताचा नैवेद्य दाखवा पूजा करत असताना. दुपारच्या वेळेला ज्या वेळेला आपण फराळाचे पदार्थ कराल, उपवासाचे पदार्थ, त्याचा नैवेद्य दाखवायचा. करंगळी शेजारच्या बोटानं पाण्याचा चौकोन करून घ्यायचा, त्यावरती नैवेद्य ठेवायचा. आपल्या उजव्या हातानं 3 वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं. पुढील मंत्र म्हणायचे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. यानंतर आरती करावी. गणपती बाप्पा, देवीची आरती, भगवान विष्णूंची आरती, विठ्ठलाची आरती या दिवशी करावी. त्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची. प्रसादाचं वाटप करा. आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला देवशयनी मंत्र म्हणायचा असतो. या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात, म्हणून या मंत्राचं पठण केलं जातं. तो मंत्र पुढीलप्रमाणे. सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत्सुप्तं भवेदिदं विबुद्धे त्वयि बुद्धं च जगत्सर्वं चराचरं. सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत्सुप्तं भवेदिदं विबुद्धे त्वयि बुद्धं च जगत्सर्वं चराचरं. देवशयनी मंत्र अशा पद्धतीनं पठण करायचा. दिवसभरात विठ्ठलाची, भगवान विष्णूंची जी जी सेवा आपल्याला करता येईल अवश्य करा. त्यामध्ये प्रामुख्यानं विष्णू सहस्रनाम स्तोत्र, पांडुरंगाष्टकम या स्तोत्रांचं पठण करा. व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपण करू शकता. भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. पांडुरंगाचा मंत्र श्री वत्सम धारेन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करा. ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे. आपण ऐकून सोबत पठण करा. संपूर्ण दिवस, आषाढी एकादशीचा संपूर्ण दिवस आपण विठ्ठलाच्या सेवेमध्ये घालवायचा. संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची काहीच कमी पडणार नाही. तर यावर्षी अशा पद्धतीनं शास्त्रोक्त विधिवत विठ्ठलाची पूजा करा. ही पूजा आपल्याला कशी वाटली? जर आवडली असेल लाईक जरूर करा. जास्तीत जास्त विठ्ठल भक्तांपर्यंत पोहोचवा. याच पद्धतीनं आपण पूजन करावं. आपल्या काही शंका असतील मला नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. श्रीवत्सं धारेन् वक्षे मुक्ता माला षडाक्षरं. 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 श्रीवत्सं धारेन् वक्षे मुक्ता माला षडाक्षरं.
श्रीवत्सं धारिन् वक्षे मुक्ता माला षडाक्षरम्